माहिती, मनोरंजन आणि देशभरातील प्रत्येक नवीन घडामोडीसाठी आजच सबस्क्राइब करा ऑल रिच मीडिया चॅनलला आणि हो, घंटा दाबायला मात्र विसरू नका, नेहमी विसरता तुम्ही। नमस्कार, ऑल रिच मीडिया प्रस्तुत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा सर्वात मोठा सोशल मीडिया सर्वे या कार्यक्रमात आपलं स्वागत। आपण यवतमाळातल्या एका महाविद्यालयामध्ये आहोत। आपल्यासोबत काही विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारूयात। नमस्कार, आपलं स्वागत आहे ऑल रिच मीडियामध्ये। आपल्या खासदार माहिती आहे कोण आहे? आपला भावनाताई गवळी। माहिती आहे आपल्याला? भावनाताई गवळी गेल्या किती वर्षापासून ताई खासदार आहे, काही कल्पना? आय थिंक 20 वर्षापासून। 20 त्यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा पुरेसा विकास केला का, काय वाटतं? मला तर नाही वाटत, कारण जे रोजगार तरुण वगैरे आहे ते रिकामेच आहे, त्यामुळे माझं तर नाहीच आहे। ताई, तुम्हाला काय वाटतं, ताईंनी विकास केला पुरेसा? नाही केला का? तुम्हाला नाही केला का? आपल्यासोबत विद्यार्थी मित्र सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारू, ताईंनी विकास केला का आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या 20 वर्षामध्ये, काय वाटतं दादा? केला। ॲक्च्युली कसं असतात, हे जे लोक असतात राजकारणी, जेव्हा इलेक्शन असतात तेव्हाच ते येतात आपल्यापर्यंत, पण आपण नेमके त्यांचे प्रॉब्लेम जर त्यांच्यापर्यंत आपण गेलो, ताई म्हणजे काम असल्यावर नाही दिसत, फक्त इलेक्शन असलं तेव्हाच दिसतात। तेव्हाच दिसतात। आणि जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असलो किंवा एखाद्या ॲडमिशनला गेलो, तेव्हा वास्तविक तर आजपर्यंत मी असं म्हणजे स्वतः मी एका प्रॉब्लेममध्ये क्रिएट केलं होतं। मला हॉस्टेलला इथे ॲडमिशन घ्यायची होती, जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा त्यांचं मी लेटर वगैरे केलं आणि युनिव्हर्सिटीला तिथे पाठवलं। आपल्याला पुरेशी मदत नाही मिळाली ताईंकडनं तेव्हा? पुरेशी मदत नाही मिळाली, त्याच्यामुळे मला नाही वाटत की काही त्यांनी करतावत म्हणून मुलांसाठी तरी। आपण दादा समाधानी आहात का ताईंच्या कामगिरीबद्दल? नाही सर, कारण का गेल्या 20 वर्षापासून मला तरी असं वाटले की त्यांच्या काळामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आतावर। नाही झाला का? नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवण्यात ताई यशस्वी झाल्या का, काय वाटतं आपल्याला? नाही झाल्या। नाही नाही आपल्याला काय वाटतं? नाही। एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळणं आवश्यक वाटत नाही का आपल्याला? वाटतं का नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे? हो, वाटते, कारण जे त्यांनी केलेले नाहीये ते कोणी दुसरे जण करू शकतात, त्यांना एक संधी द्यायला पाहिजे। एखाद्या युवा नेतृत्वाला संधी मिळणं आवश्यक आहे। जसं की माणिकराव ठाकरे, म्हणजे ते काही करू शकणार त्यांना। तुम्हाला नवीन चेहऱ्यांची नावं सांगतो, ताई पुन्हा निवडणुकीला उभे राहतीलच, त्याच्यानंतर माणिकराव ठाकरे काँग्रेसकडनं असू शकतात। एक तिसरं नाव आहे प्रेमासाई महाराज म्हणून, जे अध्यात्माचं नाव आहे, एक हिंदुत्वाचं नाव आहे। त्यांच्यासारखे जर कार्यकर्ते उभे राहिले तर आपल्यासारख्या लोकांचा पाठिंबा मिळेल का त्यांना? हो, नक्कीच मिळेल ना। आपला प्रेमासाई महाराज जर उभे राहिले तर त्यांच्यासारख्यांना पाठिंबा मिळेल का? हो, मिळेल। आपल्याला काय वाटतं? हो, मिळेल का? प्रेमासाई सारखे जर व्यक्ती उभे राहिले तर आपला पाठिंबा मिळेल का? ताई, आपल्याला काय वाटतं? मिळेल। तुम्ही युवक आहात, तुम्हाला परिस्थितीची अधिक जाणीव आहे, तर प्रेमासाई महाराज, अध्यात्म, हिंदुत्व, एकंदरीत सगळं समीकरण बघितलं तर त्यांच्यासारखे चेहरे जर उभे राहिले तर त्यांना आपण मतदान कराल का? सर, नक्की सर। कसं आहे, नवीन व्यक्तीला संधी द्यायलाच हवी, कारण की आजपर्यंत कसं नवीन व्यक्ती काहीतरी 5 वर्ष तर करून पाहिजे। आजपर्यंत कसं म्हणजे नवीन जो व्यक्ती येतो तो काही नाही करतातच, कारण की त्यांना पुढे अजून इलेक्शनसाठी उभं राहायचं असलं आपल्याला माहिती आहे का प्रेमासाई महाराजांबद्दल, त्यांच्यासारखे युवा नेतृत्व जर उभे राहिले तर आपला पाठिंबा मिळेल का एक युवा नेतृत्व म्हणून? अगदी नक्कीच मिळेल। आपल्याला नक्की मिळेल। धन्यवाद। ह्या होत्या मित्रमैत्रिणींच्या आपल्या प्रतिक्रिया। आपण पुढे भेटू एका नव्या ठिकाणी। धन्यवाद।